नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना, मजेत ना? क्या बात आहे, मजेत असायलाच पाहिजे। बघा, तुम्ही सर्वांनी 11th ऑनलाइन ऍडमिशन प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे। फॉर्म नंबर 1 फॉर्म नंबर 2 भरलेला आहे आणि तुम्हा सर्वांना आता एकाच गोष्टीची काय म्हणता आपण अपेक्षा लागलेली आहे आणि ती म्हणजे आपली मेरिट लिस्ट कधी जाहीर होते। तर तुम्हा सगळ्यांसाठी खुश खबर आहे, कारण आपली मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे। प्रोविजनल मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर हे नेमकं प्रोविजनल मेरिट लिस्ट काय आहे? हे पण मी तुम्हाला समजून सांगतो। त्याच्या आधी बघा, आपल्याकडे अनाउन्समेंट आहे, मेरिट लिस्ट विल बी पब्लिश अँड अवेलेबल बाय 1 PM 6 जून 2025। गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे। कधी? आता 1 वाजता गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे। मग आता प्रश्न पडलेला असेल, सर ही जी काही प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे याच्यामध्ये तुमचा रँक डिसाइड केला जाईल, तुमचा मेरिट नंबर डिसाइड केला जाईल आणि या मेरिट नंबरवर तुम्हाला तुमचं कॉलेज भेटणार आहे, बरोबर आहे। जर याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही तुझ्या लॉग इन मधून तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि त्याच्यावर तुमचा एक नवीन मेरिट नंबर येणार आहे आणि त्याला आपण म्हणतो फायनल मेरिट लिस्ट। यस, ती 2-3 दिवसामध्ये लवकर आपल्याकडे येऊन जाईल। आता बघा, पहिला मुद्दा आहे, सर ही मेरिट लिस्ट नेमकं बघायची आहे कुठे? इथे तुम्हाला दिसेल होम, सर्च कॉलेज आणि प्रोविजनल मेरिट लिस्ट, बरोबर आहे। या प्रोविजनल मेरिट लिस्ट मध्ये इथे तुम्हाला 2 ऑप्शन्स देतील। पहिला ऑप्शन आहे डाउनलोड प्रोविजनल मेरिट लिस्ट, बरोबर आहे। बघा, डाउनलोड प्रोविजनल मेरिट लिस्ट इथे गेल्याच्या नंतर आपण पूर्ण ही मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपला एनरोलमेंट नंबर किंवा लॉग इन आयडी जो आहे, एनरोलमेंट आयडी जो आहे तो टाकून आपण आपला रँक सापडू शकतो, बरोबर आहे। तर पहिली मेरिट लिस्ट ऑफ मार्क्स बिटवीन 500 to 400। बघा, म्हणजे इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यांचे मार्क्स 400 ते 500 च्या मध्ये आहेत, बरोबर आहे। म्हणजे ज्यांना पर्सेंटेज जवळपास 100 पैकी ते 400 आपण बघितल्याच्या नंतर किती होतात, माझं कॅल्क्युलेशन थोडंसं कच्चा आहे। बघा, 400 ते 500 च्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत त्यांचाच मेरिट नंबर आलेला आहे। मग ज्यांच्याकडे 399 तो 300 मध्ये मार्क्स आहेत, ज्यांचे 299 ते 200 मध्ये मार्क्स आहेत, ज्यांचे 199 तो 175 मध्ये मार्क्स आहेत, त्यांच्या मेरिट लिस्ट अजून येणं बाकी आहे, बरोबर आहे। जर तुमचे नंबर्स हे, जर तुमचे मार्क्स हे 400 ते 500 च्या मध्ये असतील तर तुम्हाला पटकन तुमचा मेरिट नंबर माहिती होऊन जाईल, बरोबर आहे। बघा, आता आपण येतो आहोत, परत येऊया आता आपण। बघा, मग हे डाउनलोड प्रोविजनल मेरिट लिस्ट ज्यावेळेला आपण बघतो, आता तुम्ही म्हणता सर ही खूप लाखो विद्यार्थ्यांची लिस्ट आहे, मग आम्हाला आमचा नंबर त्याच्यामध्ये शोधल का? जर तुम्हाला त्याच्यामध्ये नंबर शोधायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट इथे काइंडली एंटर युअर ऍप्लिकेशन नंबर टू फाइंड युअर मेरिट रँक काय करू शकता, तुम्ही इथे मेरिट नंबर टाकू शकता। तुमचा जो काय मेरिट नंबर नाही, तुमचा एनरोलमेंट नंबर इथे टाकू शकता किंवा तुमचा ऍप्लिकेशन नंबर इथे टाकू शकता, तुम्हाला तुमचा रिझल्ट येऊन जाईल, बरोबर आहे। आधी आपण पहिल्या मेथड नुसार डाउनलोड प्रोविजनल मेरिट लिस्ट। बघा, मेरिट लिस्ट ऑफ मार्क्स, आता आपण याच्यामध्ये जातोय। बघा, याच्यामध्ये गेल्याच्या नंतर ही बघा मेरिट लिस्ट आहे, येस, मेरिट नंबर 1 2 3 4 5 असं मेरिट नंबर आहे। तुमचे ऍप्लिकेशन नंबर आहेत, तुम्हाला किती मार्क्स पडले होते आणि आउट ऑफ किती मधून पडले होते, हा सगळा डाटा इथं आहे। बघा, याच्यामध्ये पण तुम्ही तुमचं नाव शोधू शकता, बरोबर आहे। काय कसं करू शकता, इथे जाऊ शकता, इथे तुमचं नाव शोधू शकता। नाव नाही शोधायचं, इथे तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, बरोबर आहे। बघा, आता सपोज तुम्हाला ही प्रक्रिया थोडी जर अवघड वाटत असेल तर डायरेक्ट काय करायचं, तुमचा जो ऍप्लिकेशन नंबर आहे तो डायरेक्ट तिथे टाकायचा। आता सपोज मी काय करतोय, मी हा ऍप्लिकेशन नंबर घेतोय, आता मला माहित नाही हा कोणाचा आहे, बरोबर आहे। K083 74 68 757 हा ऍप्लिकेशन नंबर आहे कोणत्या तरी एका XYZ विद्यार्थ्याचा, मला माहित नाही कोणाचा आहे, राग मानून घेऊ नका। पण आता आपण लॉग इन करूयात। बघा, प्रोविजनल मेरिट लिस्ट वर जाऊया, ऍप्लिकेशन नंबर, आता इथे मी त्याचा ऍप्लिकेशन एंटर करत आहे, पेस्ट केल्याच्या नंतर मी त्याचा ऍप्लिकेशन नंबर इथे सर्च करतोय। बघा, ऍप्लिकेशन नंबर सर्च केल्याच्या नंतर लगेच त्याचा प्रोविजनल मेरिट नंबर आला, जो किती आहे 122 आहे। बघा, आपण लिस्ट मध्ये पण बघितलं त्याचा 122 मेरिट नंबर होता, इथे पण त्याचा 122 आहे।
म्हणजे मोठ्या लिस्टमध्ये पण तुम्ही तुमचं नंबर चेक करू शकता, तुमचा मेरिट नंबर चेक करू शकता आणि त्याच्यासोबतच तुमचा इंडिव्हिज्युअल मेरिट नंबर सुद्धा सर्च करू शकता. ओके, आता मेरिट नंबर आपल्याकडे आलेला आहे. जर तुम्हाला काय याच्याबद्दल ऑब्जेक्शन्स असतील तर तुमच्या लॉग इन मधून काय करू शकता, तुम्ही त्याच्यावर रेज करू शकता आणि 2-3 दिवसामध्ये तुमच्याकडे फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. या फायनल मेरिट लिस्टच्या बेसिसवर आपले कॅप राउंड्स होतील आणि कॅप राउंड मध्ये आपल्याला ऍडमिशन करायचं आहे. बरोबर आहे. याच्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि पुढे काहीही प्रश्न असतील तरी तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारू शकता. याच्यासोबतच हा व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट एंड बेस्ट ऑफ लक बच्चों. क्या बात है. मिलते हैं नेक्स्ट वीडियो के अंदर.